यामध्ये पाहणार आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इट इज द सेकंड हेड ऑफ इन्कम. देर आर 5 हेड्स: सॅलरी, इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, PGBP, कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सो दिस इज द सेकंड हेड ऑफ द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. The term house property consists of building and land apparent to thereto. The land may be in the form of courtyard, compound forming the part of building. Any open plot may not form part of building. Therefore, rent म्हणजे भाडं जे मिळतं from such open plot does not form part of income from house property. इट इज कन्सिडर्ड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओपन प्लॉट असेल तर त्याचा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये येणार नाही. द हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय? बिल्डिंग जी तुम्ही भाड्यानं देऊन त्याच्या भाड्याचे पैसे जे घेताय ते भाडं जे आहे ते आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. रेंट रिसिव्ड फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. बिल्डिंग अँड लँड अपेरंट टू. द लँड मे बी इन द फॉर्म ऑफ कोर्ट यार्ड आणि कंपाऊंड फॉर्मिंग द पार्ट ऑफ बिल्डिंग. बिल्डिंगशी संबंधित ज्याच्यामध्ये गार्डन आलं, असं जे आलं, गॅरेज किंवा कंपाऊंड, ती जमीन जी आहे ती आणि बिल्डिंग जी भाड्यानं दिलेली जाते आणि त्याचं भाडं स्वरूपात जे इन्कम होतं त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. हाऊस प्रॉपर्टी यूज्ड फॉर बिझनेस ऑर प्रोफेशन. जी हाऊस प्रॉपर्टी बिझनेससाठी किंवा प्रोफेशनसाठी, राहण्यासाठी नव्हे तर बिझनेस करण्यासाठी किंवा प्रोफेशनसाठी, एखाद्या शोरूमसाठी जर तुम्ही हाऊस प्रॉपर्टी दिला, सो दिस इज नॉट कॉम्प्युटेड ॲज अ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. द इन्कम ऑफ प्रॉपर्टी यूज्ड फॉर बिझनेस ऑर प्रोफेशन. ओनरनं स्वतःच्या बिझनेस किंवा प्रोफेशनसाठी घरमालकानं जर त्या हाऊस प्रॉपर्टी वापरली असेल तर ती इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये येणार नाही. ती येणार इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. देअरफॉर एनी एक्सपेंडिचर म्हणजे खर्च इन्क्युर्ड बाय द ओनर इन रिस्पेक्ट ऑफ रिपेअर्स, मेंटेनन्स अँड म्युनिसिपल टॅक्सेस पेड ऑफ सच प्रॉपर्टी कॅन बी क्लेम्ड ॲज एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेस ऑर प्रोफेशन. बिझनेस आणि प्रोफेशनसाठी वापरली जाणारी हाऊस प्रॉपर्टी आहे त्याच्यावर केलेले जे काही खर्च आहेत ते बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये क्लेम करायचे आहेत, ना की हाऊस प्रॉपर्टी इन्कममध्ये. इन द सेम वे, इफ अ पार्ट ऑफ द बिल्डिंग यूज्ड फॉर बिझनेस ऑर प्रोफेशन इज लेट आउट टू हिज एम्प्लॉईज इन द इंटरेस्ट ऑफ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन, द इन्कम रिसिव्ड बाय रेंट in this case is to be considered for profit or gains of business or profession and not under the head income from house property. बिझनेस आणि प्रोफेशनच्या दृष्टीनं एखादा घराचा भाग एम्प्लॉईजसाठी, कर्मचाऱ्यांसाठी भाड्यानं दिला असेल तर तुम्ही काय म्हणणार? रेंट मिळाला आहे म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे. तसं नाही. बिझनेस आणि प्रोफेशनच्या उद्देशानं एम्प्लॉईंना लेट आऊट दिला असेल, भाड्यानं दिला असेल घराचा भाग, आणि जरी रिसिव्ड वे ऑफ इंटरेस्ट इन्कम झाला असला तरी तो इन्कम फ्रॉम प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन होणार. PGBP इन्कम होणार तो, ना की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्याच्यानंतर सेक्शन आहे 22 बेसिक ऑफ चार्ज. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी शाल बी टॅक्सेबल अंडर द हेड इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. द हाऊस प्रॉपर्टी शुड कन्सिस्ट इन बिल्डिंग ऑर लँड अपेरंट टू देअर ऑफ. हाऊस प्रॉपर्टीमध्ये बिल्डिंग आणि लँड, जमीन आली पाहिजे. लँड अपेरंट टू मीन्स लँड कनेक्टेड विथ द बिल्डिंग. कनेक्टेड विथ द बिल्डिंग लाईक गार्डन, अंगण असतं किंवा बगीचा असतो, गॅरेज जे त्याच्याशी कनेक्ट आहे, त्याच्याशी संबंधित आहे. ते ओपन प्लॉटमध्ये येणार नाही कारण ते त्याच्याशी संबंधित नाही. बिल्डिंग्स इन्क्लुडेड नॉट ओनली रेसिडेन्शियल बिल्डिंग्स बट ऑल्सो फॅक्टरी, ऑफिस, शॉप्स, गोडाऊन्स अँड अदर कमर्शियल प्रिमायसेस. टॅक्स पेयर जो आहे तो ओनर असला पाहिजे त्या प्रॉपर्टीचा, आणि ती हाऊस प्रॉपर्टी शुड नॉट बी यूज्ड फॉर पर्पज ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन कॅरीड बाय द टॅक्स पेयर. आणि ॲसेसी जो आहे तो सुद्धा ओनर असला पाहिजे प्रॉपर्टीचा. ॲसेसी म्हणजेच टॅक्स पेयर.
तो ओनर असला पाहिजे. एक्सेप्शन्स, याला अपवाद आहेत काही. ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर चार्जेबल अंडर गेम PGBP. पोर्शन ऑफ द प्रॉपर्टी ऑक्युपाइड बाय द ॲसेसी फॉर हिज ओन बिझनेस ऑर प्रोफेशन. ॲसेसीनं स्वतःच्या बिझनेस आणि प्रोफेशनसाठी जी प्रॉपर्टी वापरली त्याची ॲन्युअल व्हॅल्यू PGBPमध्ये चार्जिंग होणार. प्रपोर्शन ऑफ दॅन ॲसेस properties of an assessee who is engaged in the business of letting out properties on rent would be taxable as a business income and not as an income from house property. ही केस नंबर दिलेला आहे बघा, रॉयल कॉर्पोरेशन लिमिटेड वर्सेस असिस्टंट CIT. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची आणि या रयाला कॉर्पोरेशनमध्ये झालेली केस आहे. त्यानुसार जर तुमचा व्यवसायच आहे, काय करायचं तर भाड्यानं द्यायची प्रॉपर्टी, तर तो तुमचा व्यवसाय आहे. त्यामुळे दिस इज नॉट अ बिझनेस, दिस इज नॉट अ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी बट द प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. ॲन्युअल व्हॅल्यू कशी काढायची आहे बघा. ॲन्युअल व्हॅल्यू इज द स्टार्टिंग पॉईंट इन डिटर्मिनेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. द टर्म ॲन्युअल व्हॅल्यू इज द सम which might reasonably be expected to fetch if the property is let out from year to year. वर्षानुवर्ष प्रॉपर्टी भाड्यानं देत असताना किती भाडे मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहेत आणि एक्सपेक्टेशन काय आहे, आजच्या घडीला काय एक्सपेक्टेशन आहे, त्याला ॲन्युअल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. इन सिम्पल वर्ड्स, ॲन्युअल व्हॅल्यू इज द अमाऊंट ऑफ रेंट फॉर अ पिरियड ऑफ अ इयर इफ हाऊस प्रॉपर्टी इज लेट आऊट. भाड्यानं दिल्यानंतर जे भाडं मिळणार आहे त्याला लेट आऊट केल्यानंतर जे भाडं मिळणार आहे त्याला ॲन्युअल व्हॅल्यू असं म्हणायचं. त्याच्यानंतर आहे इन डिटर्मिनेशन ऑफ ॲन्युअल व्हॅल्यू सेव्हरल फॅक्टर्स आर कन्सिडर्ड, जसं काय लोकेशन, कॅपॅसिटी आणि फॅसिलिटीज काय काय त्या. फॉलोइंग इन्कम्स आर कन्सिडर्ड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. रेंटल इन्कम, भाड्यानं मिळणारे इन्कम from any farmhouse or agriculture land for any purpose other than agriculture. शेत जमीन आहे पण शेता व्यतिरिक्त इतर कामासाठी आणि फार्म हाऊस असेल तर ती इन्कम शेतीची इन्कम म्हणून एक्झम्प्ट होता कामा नाही. ती तुमची रेंटल इन्कम आहे, त्यामुळे शूटिंगसाठी दिला आहे किंवा शेती व्यतिरिक्त कामासाठी दिला असाल तर धिस इन्कम इज अ रेंटल इन्कम कन्सिडर्ड एज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. Any arrears of rent shall be taxable in the year of receipt. मागील काही थकीत वर्षांचं भाडं असेल ते ज्या वर्षी मिळेल त्या वर्षी टॅक्सेबल होणार. Any unrealized rent received will be added in the rental income. भाडं तटलं होतं ते जे मिळालं असेल, ते रिलीज झालं असेल, मिळालं असेल तर ते सुद्धा रेंटल इन्कममध्ये येणार. फॉलोइंग इन्कम विल नॉट बी कन्सिडर्ड एज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. रेंट ऑफ फर्निचर तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येणार. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी यूज न फॉर बिझनेस पर्पज 3 वेळा सांगितले बघा. रेंट रिसिव्ड फ्रॉम व्हेकंट लँड, मोकळी जमीन आहे, व्हेकंट लँड जी आहे त्याच्यापासून मिळणारी रेंट. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी विच इज सिच्युएटेड इन द इमिजिएट एरिया ऑफ ॲग्रिकल्चर लँड अँड यूज्ड फॉर स्टोअर हाऊस ऑर ड्वेलिंग हाऊस बाय द कल्टिवेटर्स. जमिनीचा शेतजमिनीला लागून असलेली हाऊस प्रॉपर्टी आहे आणि जिचा स्टोअर हाऊस म्हणून किंवा ड्वेलिंग हाऊस म्हणून वापर केला जातो शेती कामासाठी, ती इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी नाही. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. इन्कम फ्रॉम एनी फार्म हाऊस फॉर्मिंग पार्ट ऑफ ॲग्रिकल्चर इन्कम. ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ पॅलेस इन द ऑक्युपेशन ऑफ एक्स रूलर. मागील राजे रजवाडे आहेत त्यांची जी पॅलेस आहे ती एक्झम्प्ट आहे, त्याच्यापासून ॲन्युअल व्हॅल्यू जी मिळेल ती. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ अ लोकल ऑथॉरिटी, ग्रामपंचायतीची हाऊस प्रॉपर्टी असेल तर. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ अप्रूव्ड सायंटिफिक रिसर्च असोसिएशन, रिसर्चसाठी वापरली जाणारी हाऊस प्रॉपर्टी. प्रॉपर्टी इन्कम्स ऑफ युनिव्हर्सिटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. प्रॉपर्टी इन्कम ऑफ एनी रजिस्टर्ड ट्रेड युनियन. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हेल्प फॉर चॅरिटेबल और रिलिजियस पर्पज. मंदिर
किंवा ट्रस्ट असेल त्यांची हाऊस प्रॉपर्टीची इन्कम. प्रॉपर्टीज इन्कम ऑफ एनी पॉलिटिकल पार्टीचे प्रॉपर्टी असेल त्याची इन्कम, या सगळ्या एक्झम्प्टेड आहेत टॅक्समधून, त्यांच्यावर टॅक्स लागू होत नाही. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेशन करायची? वेदर हाऊस प्रॉपर्टी इज लेट आउट, द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ फेअर रेंटल व्हॅल्यू. फेअर रेंटल म्हणजे भाडं मिळणारं. म्युनिसिपल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट इफ द रेंट कंट्रोल ॲक्ट इज ॲप्लिकेबल, आणि ॲक्च्युअल रेंट, ॲक्च्युअल किती मिळाला आणि तुम्ही सांगितलेला रेंट किती आहे आणि त्यावेळेचा दर किती आहे स्टँडर्ड. इट शॅल बी हायर ऑफ 1 and 2 ऑफ द फॉलोविंग. एक्सपेक्टेड रेंट, या दोनमधील जे हायर आहे ते मिळणार. दिस इज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. एक्सपेक्टेड रेंट शॅल बी हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ स्टँडर्ड रेंट. एक्सपेक्टेड, तुम्हाला एक्सपेक्ट असणारा रेंट म्हणजे काय? ह्या तीनपैकी सगळ्यात जास्त जो असेल तो एक्सपेक्टेड रेंट. कुठला? म्युनिसिपल व्हॅल्यू और फेअर रेंट ऑफ द प्रॉपर्टी और मॅक्झिमम स्टँडर्ड, याच्यापैकी हायर आहे ती एक्सपेक्टेड रेंट आहे. आणि दुसरा आहे रेंट ॲक्च्युअली रिसिव्ड और रिसिवेबल आफ्टर एक्सक्लुडिंग अनरिअलाइज्ड रेंट बट बिफोर डिडक्टिंग लॉस ड्यू टू व्हॅकन्सी. एक्सपेक्टेड एवढे होते मार्क आणि ॲक्च्युअली एवढे मार्क मिळाले. तसंच आहे, एक्सपेक्टेड रेंट एवढा होता आणि ॲक्च्युअल रेंट एवढा मिळाला आहे. याच्यातला जो हायर आहे तो आहे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. या दोन्हीतला एक्सपेक्टेड और ॲक्च्युअल रेंट विच एव्हर इज हायर इज कॉल्ड ॲज ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. एक्सपेक्टेड रेंट म्हणजे काय? म्युनिसिपल व्हॅल्यू और फेअर रेंट और स्टँडर्ड रेंट यांच्यातील जे हायर आहे ती एक्सपेक्टेड रेंट. आणि ॲक्च्युअल रेंट म्हणजे काय? अनरिअलाइज्ड, न जमा होणारं भाडं सोडून जो लॉस झाला आहे व्हेकंट असल्यामुळं, म्हणजे भाड्याला दिलीच नव्हती त्या काळातला जो लॉस आहे तो वजा जाऊन जे रेंट मिळाला तो किंवा एक्सपेक्टेड रेंट याच्यातील हायर आहे ती ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आउट ऑफ सम कम्प्युटर अबोव एनी लॉस ड्यू टू वॅकन्सी शॅल बी डिडक्टेड अँड रिमेनिंग अमाऊंट शॅल बी द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. हे बघा, हेच इथं फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट प्रॉपर्टी. लेट आउट म्हणजे भाड्याने दिलेली प्रॉपर्टी. म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट यातला हायर, एक्सपेक्टेड रेंट इज हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट. याच्यातील मोठी रक्कम एकतर म्युनिसिपल व्हॅल्यू किंवा फेअर रेंट. त्याचं कम्पॅरिझन परत स्टँडर्ड रेंटशी करायचं आणि त्याच्यातलं एक्सपेक्टेड रेंट लोअर यातलं कशातलं, कारण इथं मॅक्झिमम म्हटलं बघा. मॅक्झिमम म्हणजे ह्या दोन्हीची रक्कम जरी जास्त असली आणि स्टँडर्ड रेंटची कमी असली तर जास्तीत जास्त स्टँडर्ड रेंटपर्यंतच एक्सपेक्टेड रेंट घेणार. त्यामुळे मगाशी जे सांगितलं त्यामध्ये दुरुस्ती करा की म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ स्टँडर्ड रेंट. त्यामुळं या दोन्हीतली हायर पण कम्पॅरेटिव्हली स्टँडर्ड रेंट आणि यातली जी कमी आहे तीच. त्यामुळं हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट बट सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ स्टँडर्ड रेंट. सो एक्सपेक्टेड रेंट इज लोअर ऑफ स्टँडर्ड रेंट ऑर एक्सपेक्टेड रेंट. म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंटमधली जास्त पण स्टँडर्ड रेटच्या मॅक्झिमम जास्तीत जास्त किती स्टँडर्ड रेटपर्यंत. याच्यातली तिन्हीतली जी कमीत कमी आहे ती इथं येणार. कशातली? यातली हायर म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंटमधली आणि त्याची कम्पॅरिझन जी हायर आहे ती कम्पॅरिझन स्टँडर्ड रेंटची करायची आणि स्टँडर्ड रेंट आणि यातली जी हायर आहे त्याची कम्पॅरिझन करून जी लोअर आहे ती इथे येणार. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड लेस अनरिअलाइज्ड रेंट हायर ऑफ या दोन्हीतली. लेस लॉस ड्यू टू व्हेकन्सी रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड. त्यामुळे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू इथं येणार. त्याच्यानंतर नेट ॲन्युअल व्हॅल्यू. द ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी इज द रेशियो ऑफ ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आफ्टर डिडक्शन द पेमेंट ऑफ म्युनिसिपल टॅक्सेस. घर फाळा जो देतो तो. सो द रेंट नेट ॲन्युअल व्हॅल्यू इज ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड बाय द ओनर. नेट ॲन्युअल व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती आपण इथं बघूया. हे बघा, म्युनिसिपल व्हॅल्यू. द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी डिटरमाइन द म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर चार्जिंग म्युनिसिपल टॅक्स इज कॉल्ड एज म्युनिसिपल ऑर
रेटेबल व्हॅल्यू. म्युन्सिपल कॉर्पोरेशननं जी प्रॉपर्टीची व्हॅल्यू केली आहे ती म्युन्सिपल व्हॅल्यू म्हटली जाते. चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन कम्प्यूट द रेटेबल व्हॅल्यू आफ्टर डिडक्टिंग अलाउन्स ऑफ 10% ऑफ ग्रॉस रेटेबल व्हॅल्यू ऑन द अकाउंट ऑफ repairs. Therefore, the municipal value of property situated in these cities increased by 1/9 of the rateable value. In case of property situated in other cities, the amount to be increased depends on the allowance given. ह्या शहरांमध्ये चेन्नई, दिल्ली, कलकत्ता आणि मुंबई मेट्रो सिटीज आहेत याच्यामध्ये 10% अलाउन्स डिडक्ट केल्यानंतर ग्रॉस रेटेबल व्हॅल्यूमधून जी व्हॅल्यू होते ती म्युन्सिपल व्हॅल्यू आणि या बाकीच्या याच्यामध्ये 1/9 आणि बाकीच्या सिटीमध्ये अलाउन्स जो काय दिलेला आहे त्याच्यानुसार म्युन्सिपल व्हॅल्यू होते. एवढं काय त्यात फार महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर फेअर रेंट. प्रॉपर्टी माईट रिजनेबल बी एक्सपेक्टेड टू लेट आउट. काय असणार आहे दर? फेअर म्हणजे आत्ताच्या घडीला काय दर असणार आहे त्याला फेअर रेंट म्हणायचे. इट डिपेंड्स अपॉन द लोकेशन अँड साईज ऑफ द प्रॉपर्टी. परत आत असं उपलब्ध असलेल्या अमेनिटीज, कपॅसिटी आणि डिमांड अँड सप्लाय पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी ओव्हर पिरियड ऑफ इयर्स. मुंबईमध्ये आहे त्याची रेंट वेगळा असणार, दिल्लीत वेगळा, खेडेगावात वेगळा, कोल्हापुरात वेगळा, एकदम डोंगराळ भागात वेगळा, निर्मनुष्य ठिकाणी वेगळा. म्हणजे फेअर रेंट म्हणजे काय? त्या वेळी त्या कंडिशनला तो रेंट काय आहे त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. स्टँडर्ड रेंट इट इज द रेंटल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी डिटर्मिन ॲज पर रेंट कंट्रोल ॲक्ट. रेंट कंट्रोल ॲक्टनं जी दर ठरवला आहे त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. आणि एक्सपेक्टेड रेंट एक्सेस ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट बट कॅनॉट बी एक्सीड स्टँडर्ड रेंट. एक्सेस ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट बट कॅनॉट बी एक्सीड स्टँडर्ड रेंट. इट कॅन बी लोअर दॅन स्टँडर्ड रेंट इफ स्टँडर्ड रेंट इज लेस दॅन हायर ऑफ व्हॅल्यू. त्यामुळे इथं बघा ते सरळ क्लिअर ते दिलं आहे. ॲक्च्युअल रेंट रिसिवेबल इट इज द अमाऊंट ऑफ ॲक्च्युअल रेंट ऑफ द प्रॉपर्टी विच इज लेट आउट. द रेंट मे ऑर मे नॉट बी रिसिव्ड. इलिस्ट्रेशन दिलं आहे बघा. म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड आणि म्युन्सिपल टॅक्सेस पेड. त्यामुळे आपल्याला काय काढायचं आहे यामध्ये? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, म्युन्सिपल व्हॅल्यू, हाऊस 1, 2, 3, 4 व्हॅल्यू, म्युन्सिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट विच एव्हर इज हायर रिस्ट्रिक्टेड टू स्टँडर्ड रेंट. परत ॲक्च्युअल रेंट जो आहे याच्यातला ॲक्च्युअल रेंटची कंपॅरिझन करायचं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल रेंट आणि याच्या कंपॅरिझनशी जो हायर आहे तो काय घेणार? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळे इथं बघा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट पहिल्याचं आहे 85,90,000, हायर काय येणार? 90,000. दुसऱ्यातलं 58,60, हायर काय येणार? 60. 70,70, 20,000, 23,000, हायर काय येणार? 23,000. 80,000, 75,000, हायर काय येणार? 80,000. म्युन्सिपल व्हॅल्यू फेअर रेंट विच एव्हर इज हायर रक्कम पहिल्यांदा घ्यायची. त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड रेंटची करायची. इथं दिलाच नाही, इथं 78 आहे, याच्यातला लॉवर येणार म्हणजे 60,000 येणार. इथं काय येणार? 90,000 कारण स्टँडर्ड रेंट दिलेला नाही. इथं काय येणार? 70 आणि 60. स्टँडर्ड रेंट कमी आहे त्यामुळं हा 60 येणार. हायर ह्यातलं घ्यायचं पण कम्पॅरेटिव्हली याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर ही जर लोअर असेल स्टँडर्ड रेंट तर स्टँडर्ड रेंट घ्यायचं. हे बघ 23,000 इथं दिलेलं नाही त्यामुळे 23,000 आणि 80,000 हायर ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट आहे आणि कंपॅरेटिव्हली स्टँडर्ड रेंट 78 आहे. त्यामुळे यातली 80 ते 78 मधली 78 येणार. म्हणजे म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंटमधली हायर व्हॅल्यू घ्यायची, म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंटमधली हायर ती कंपॅरिझन करायची स्टँडर्ड रेंटची आणि त्या दोन्हीतली कमीत कमी घ्यायची. त्याच्यानंतर ॲक्च्युअल रेंटशी त्याचं कंपॅरिझन करायचं. हे झालं एक्सपेक्टेड रेंट. लोअर घ्यायचा, हायर ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू फेअर रेंट कंपॅरेटिव्ह टू स्टँडर्ड रेंट त्याच्यातली लोअर ह्या दोन्हीतली आणि त्याच्यातून ॲक्च्युअल रेंट रिसिवेबल कंपॅरिझन परत करायचं. ॲक्च्युअल रेंट किती आहे? 78, 75, 64, 28, 72. 78, 75, 64, 28, 72 आणि ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू हा एक्सपेक्टेड रेंट आणि ॲक्च्युअल रेंट याच्यातला हायर घ्यायचा. 90, 78, हायर इज 90,000. 60,000, 75,000, हायर इज 75,000. एक्सपेक्टेड रेंट अँड ॲक्च्युअल रेंट हायर इज 64,000.
expected rent, actual rent, higher is 28,000, expected actual, higher is 78,000. परत त्याला सांगतो म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट याच्यातली हायर घ्यायची, त्याची कंपॅरिझन स्टँडर्ड रेंटची करायची. स्टँडर्ड रेंटची कंपॅरिझन केल्यावर जी कमीत कमी व्हॅल्यू आहे ती एक्सपेक्टेड रेंट, त्याचं परत कंपॅरिझन ॲक्च्युअल रेंटशी करायचं आणि या रकमेतून जी हायर व्हॅल्यू आहे ती येणार ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू और फेअर रेंट विच एवर इज हायर compared to standard rent whichever is lower compared to actual rent whichever is higher is a gross annual value. You have to repeat this question 2, 3, 4 times, then you understand. So I repeat another time. Municipal value or fair rent whichever is higher compared to standard rent, expected rent is lower of both of these. After that, compared with actual rent, less unrealized rent, higher of actual or expected, less loss due to vacancy, that is the gross annual value. Municipal value or fair rent higher comparatively standard rent याच्यातली lower, परत actual rents comparison याच्यातील higher. So this is the concept of income from house property. Next lecture we can see the problems regarding the income from house property. Thank you.